नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा सराव पेपर आपल्याला या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न पाहायचे आहे। आदिवासी विकास विभागात होणारी चौकीदार पदाची जी परीक्षा आहे तर ती या जुलै महिन्यामध्ये होणार होती, पण काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ही परीक्षा कालावधी किती वेळ लागतो, 1 महिन्याचा लागतो की 2 महिन्याचा लागतो आपल्याला सांगता येत नाही। त्यामुळे आपल्याजवळ जेवढा वेळ आहे त्या वेळेचा उपयोग करून आपल्याला अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे पेपरचा। आणि आदिवासी विकास विभागाच्या संबंधित काही प्रश्न आहे तर ते प्रश्न तुमच्या डोळ्यासमोरून गेले पाहिजे। जर एखादी प्रश्न परीक्षेला जर आला तर तुम्हाला ते सोडवण्यामध्ये काही अडचण आली नाही पाहिजे, याच्यासाठी मी तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीनं दर्जेदार असे जे सराव पेपर्स आहे, सराव प्रश्न आहे 50-50 आपल्या या YouTube चॅनलवर मी टाकण्याचा प्रयत्न करत आहोत। जर तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडले तर तुम्ही मस्त लाईक करा, शेअर करा, ओके। आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपण सुरुवात करूया प्रश्नापासून। बघा, या पेपरमध्ये आपल्याला पाहायचं आहे 25 प्रश्न, एकूण 50 गुण आणि वेळ 30 मिनिटाचा, ओके। तर बघा, सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून। लक्ष द्या, पहिला प्रश्न आता पाहूया आपण। अनुसूचित जमातीचा उल्लेख संविधानातील कोणत्या कलमात आहे? पर्याय दिलेले आहे 4। या 4 पर्यायामधून एक पर्याय निवडायचा आहे, त्याच्यासाठी मी उत्तर सुद्धा खाली दिलेलं आहे ऑप्शन मध्ये। तर तुम्हाला उत्तर सुद्धा पाहायचं, म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने समजू शकणार। पर्याय आहे 340, बी 342, सी आहे 243, डी 356। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी म्हणजे 342 या कलमामध्ये अनुसूचित जमातीचा संविधानामध्ये उल्लेख आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? पेसा कायदा महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये लागू झाला आहे, लक्षात ठेवा। पेसा कायदा जे 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झाला आहे। पण पेसा कायदा भारतात केव्हा लागू झाला? तर याच्यामध्ये बघा ऑप्शन दिले, ऑप्शन नंबर ए 1992, बी 1994, सी 1996, डी 2000। ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1996 मध्ये हा पेसा कायदा यावर्षी लागू झाला आपल्या भारतामध्ये। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, वन हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय दिले ए 2005, बी 2006, सी 2008, डी 2010। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2006 मध्ये वन हक्क कायदा लागू झाला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? पर्याय दिलेला आहे पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी नाशिक। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी मुंबई महाराष्ट्राची राजधानी। त्यानंतर उपराजधानी नागपूर आहे, त्यानंतर सांस्कृतिक राजधानी आपली पुणे आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ओके। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पाहू। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? पर्याय दिले ए गांधीजी, बी टागोर, सी नेहरू, डी तिलक। ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी टागोर म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताचे राष्ट्रगीत लिहिले। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? पर्याय दिले ए 26 जानेवारी, बी 1 मे, सी 15 ऑगस्ट, डी 14 एप्रिल। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1 मे या रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधान कधी लागू झाले? पर्याय दिलेले ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 26 नोव्हेंबर 1950, डी 2 ऑक्टोबर 1951। ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय जे संविधान आहे ते लागू झाले। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? ऑप्शन नंबर ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी आहे पंडित जवाहरलाल नेहरू, सी आहे आंबेडकर, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर डी पटेल। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ओके। डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होते। त्यानंतर नेहरूजी हे भारताचे पंतप्रधान होते। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते। आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी आपल्या भारताला खूप अमूल्य अशी घटना दिली ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि त्यानंतर सरदार पटेल ज्यांना लोहपुरुष सुद्धा म्हणून ओळखतात। तर अशा पद्धतीने हे चारही महापुरुष आपल्या भारतासाठी एक अनमोल रत्न जे आहे ते हे घडलेले आपल्या भारतामध्ये। आता यांच्यासारखे पुन्हा नाही घडले, म्हणजे घडणारच नाही यांच्यासारखे, ओके। तर लक्षात ठेवा तुम्ही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, सीपीयू चे पूर्ण रूप काय आहे? पर्याय ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, बी कॉम्प्युटर पॉवर युनिट, सी आहे सेंट्रल पॉवर युनिट, डी कोअर प्रोसेसिंग युनिट। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए सीपीयू चा
पूर्ण रूप आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, संगणकाचा जनक कोण आहे? पर्याय दिले चार्ल्स बेबेज, बी बिल गेट्स, सी स्टीव्ह जॉब्स, डी आहे ॲलन ट्युरिंग. ते चारही पर्याय या प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए चार्ल्स बेबेज हे संगणकाचे जनक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, भारताचे चलन कोणते आहे? पर्याय दिले डॉलर, बी रुपया, सी युरो, डी येन. या चारही पर्याय या प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर बी रुपया. भारताचे जे चलन आहे रुपया आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात किती विभाग आहेत? या चारही पर्यायांपैकी बघा ऑप्शन नंबर ए 5, बी 6, सी 7 आणि डी 8. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय दिले रायगड, बी कळसुबाई, सी हरिश्चंद्रगड, डी प्रतापगड. ते चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी कळसुबाई 1646 मीटर आहे. लक्षात ठेवायचं किती? 1646. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा, प्रश्न क्रमांक 14, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? पर्याय दिले सिंह, बी वाघ, सी हत्ती, डी मोर. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यानंतर 15वा प्रश्न, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे CO2, H2O, सी आहे O2, डी आहे NaCl. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी H2O हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या मिलावटीने पाणी तयार होत असते, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 16 प्रश्न पहा, 25 गुणिले 8, 25 गुणिले 8 तर पर्याय काही बघा. 25 8 पंच 40, 40शी 0 हातच्याले 4, 8 8 2 16, 17 18 19 20 म्हणजे किती येणार? ऑप्शन नंबर सी 200. लक्षात ठेवायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, 144 भागीला 12. आता बघा 12 भागा 144 ला, 12 10 120, 12 1 12, 12 2 24 म्हणजे किती येईल? ऑप्शन नंबर सी 12 ने भागलं तर किती येईल? 144 ला 12. त्यामुळे 17वा प्रश्न. त्यानंतर आता पाहू आपण 18वा प्रश्न पहा. 18वा प्रश्न आहे, संविधान दिन कधी आहे? पर्याय दिले 26 नोव्हेंबर, बी 26 जानेवारी, सी 15 ऑगस्ट, डी 2 ऑक्टोबर. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? ऑप्शन नंबर ए जन गण मन अधिनायक आपण जे म्हणतो ते, आणि बी आहे वंदे मातरम, सी सारे जहां से अच्छा, डी आहे जय हिंद. या चारही पर्याय या प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर बी वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 पहा, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? पर्याय दे ए 26 जानेवारी 1950, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 1 मे 1960. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य दिलंय. 26 जानेवारी 1950 मध्ये राज्यघटनेत आपण स्वीकार केलेला आहे. त्यानंतर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र जे आहे त्याची स्थापना झाली महाराष्ट्र राज्याची, आणि 26 नोव्हेंबर 1949 ला जे आहे तर आपण जी घटना आहे ती स्वीकारलेली आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? पर्याय ए पुणे, बी नागपूर, सी अहमदनगर, डी नाशिक. सॉरी अहमदनगर. आता अहमदनगरचे नामांतरण आपल्या अहिल्यानगर झालेले आहे. तर त्यामुळे इथे जे आहे हा जो पर्याय आपला अहमदनगरचा, इथे हा जो पर्याय इथे आपल्याला अहिल्यानगर टाकायचा आहे. पुढच्या वेळेस हे मिस्टेक जे आहे ते होणार नाही मित्रांनो. ओके. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी अहिल्यानगर जे आहे तर ते महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 पहा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? पर्याय ए मुंबई, बी नवी दिल्ली, सी नागपूर, डी कोलकाता. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? पर्याय पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी मुख्यमंत्री, डी संसद. या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करत असतात आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत हे राज्यपाल त्या पदावर राहत असतात, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? पर्याय महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी जवाहरलाल नेहरू, डी सरदार पटेल. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखण्यात येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 18 गुणिले 5 18 पंच 90, त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे उत्तर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, हे झाले 25. आता आपल्याला हे दुसरे 25 पाहिजे, म्हणजे तुम्हाला 50 प्रश्नांचा सराव होऊन जाणार आहे. आता बघू 25वा प्रश्न. 25वा प्रश्न, 36चा वर्ग किती आहे? पर्याय दिलेले आहे 1086, बी 1296, सी आहे 1369, डी आहे 1444. या पर्यायाचं जे या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी 1296 जे 36चा वर्ग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? पर्याय महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी राजस्थान, डी उत्तर प्रदेश. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाचे राज्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 भारतातील राष्ट्रपती कोणी लिहिले? मित्रांनो, राष्ट्रपती नाही, राष्ट्रगीत आहे इथे, म्हणजे प्रिंटिंग मिस झाली आहे. भारतातील राष्ट्रगीत कोणी लिहिले? पर्याय दिले बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी आहे रवींद्रनाथ टागोर, सी महात्मा गांधी, डी सुभाषचंद्र बोस. ते चारही पर्याय ऑप्शन नंबर आहे बी रवींद्रनाथ टागोर यांनी भारतातील राष्ट्रगीत जे आहे ते लिहिले. ओके, लक्षात ठेवायचं आहे, तिथे राष्ट्रपती आहे, फक्त म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली. त्या प्रश्न नंबर 28 MS वर्ल्ड हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? पर्याय दिले ऑपरेटिंग सिस्टीम, बी वर्ल्ड प्रोसेसिंग, सी अँटीव्हायरस, डी है ब्राउझर. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वर्ल्ड प्रोसेसिंग जे हे MS वर्ल्डचे सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 रॅमचे पूर्ण रूप काय आहे? पर्याय रॅन्डम ऍक्सेस मेमरी, बी आहे रीड ऍक्सेस मेमरी, सी रॅपिड ऍक्सेस मेमरी, डी आहे रन ऍक्सेस मेमरी. या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए रॅन्डम ऍक्सेस मेमरी हे रॅमचे पूर्ण रूप आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 संगणकातील मेंदू कोणता भाग मानला जातो? पर्याय रॅम, बी सीपीयू, डी हार्ड डिस्क, डी मॉनिटर. चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याचे संगणकातील मेंदू म्हणून हा भाग मानला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 संविधानाची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर पर्याय दिले आम्ही भारतीय लोक, बी आहे जय हिंद, सी सत्यमेव जयते, डी वंदे मातरम. या चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए आम्ही भारतीय लोक या शब्दांनी भारताची संविधानाची प्रस्तावना तयार होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 पाहू. महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा कोणता आहे? पर्याय दिले पालघर, बी चंद्रपूर आहे, ओके चंद्रपूर, डी गडचिरोली, सी गडचिरोली, डी यवतमाळ. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी चंद्रपूर जे आहे. चंद्रपूर जिल्हा जो आहे हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? पर्याय पोपट, बी मोर, सी गरुड, डी कबूतर. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी मोर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए कृष्णा, बी गोदावरी, डी तापी, सी तापी, डी भीमा. या चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे. प्रश्न क्रमांक 35 पाणी कोणत्या तापमानाला उकळते? पर्याय 80 अंश सेल्सिअस, बी 90 अंश सेल्सिअस, सी 100 अंश सेल्सिअस, डी 110 अंश सेल्सिअस. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 100 अंश सेल्सिअस मध्ये पाणी जे आहे ते उकळत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 भारताचा राष्ट्रीय फळ कोणते आहे? पर्याय केळी, बी आंबा, सी संत्रा, डी डाळिंब. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37
15% ऑफ 200 बरोबर किती? तर पर्याय दिले 20, बी 30, सी 35, डी 40. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे उत्तर आहे 200चे 15% म्हणजे 20, 200चे 15% म्हणजे 30. लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न 38वा पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 38वा, 45 प्लस 55 म्हणजे किती? 45 प्लस 55 म्हणजे किती? तर ऑप्शन नंबर आहे ए 90, बी 100, सी 110, डी 120. या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन बी 100. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39वा, 300 भागीला 15 म्हणजे किती? पर्याय दिले 15, बी 20, सी 25, डी 30. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 20. 300 भागीला 15 म्हणजे 20. त्यानंतर चौथा प्रश्न आहे 9 गुणिला 9 म्हणजे किती? 9 9 81. पर्याय दिली तर 72, बी 81, सी 90, डी 90. या चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी 81. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41वा, 17 प्लस 28 बरोबर किती? पर्याय दिले 40, बी 45, सी 50, डी 55. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी 45. त्यानंतर 42वा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण? ऑप्शन नंबर ए सरदार पटेल, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी राजगोपालाचारी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43वा, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? पर्याय ए 32, बी 34, सी 36, डी 38. या चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर सी 36. प्रश्न क्रमांक 44वा, भारताची संसद किती सभागृहांची आहे? भारताची जी संसद आहे यामध्ये किती सभागृह आहे? पर्याय 1, बी 2, सी 3, डी 4. या चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी 2 सभागृह आहे. एक वरिष्ठ आहे सभागृह राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. त्यानंतर प्रश्न क्रमांक सी आपलं 45, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पर्याय ए 4 वर्ष, बी 5 वर्ष, सी 6 वर्ष, डी 7 वर्ष. हे चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी 5 वर्ष लोकसभेचा कार्यकाळ जो 5 वर्षाचा असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46वा, राज्यसभेचे सभापती कोण असतात? पर्याय दिले राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी लोकसभा अध्यक्ष. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सभापती असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47वा, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य किती आहेत? पर्याय 9, बी 10, सी 11, डी 12. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य 11 आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48वा, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? पर्याय ए गुलाब, बी कमळ, सी जास्वंद, डी पारिजातक. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49वा, भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे भारताचा? पर्याय दिले पिंपळ, बी वड, सी नीम, डी आंबा. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी वडाचे झाड हे भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे 50वा, भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? पर्याय दिले कासव, गंगेतील डॉल्फिन, डी मगर, सी मगर, डी व्हेल. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी गंगेतील डॉल्फिन मासा जो आहे हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो अशाच प्रकारचे जे आहे तर आपल्याला आदिवासी विकास विभागावरती 50 प्रश्न तुम्हाला पाहता येणार आहे. ओके मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ जर आवडल्यास शेअर करा. काही याच्यामध्ये म्हणजे टायपिंग मध्ये थोडी मिस्टेक होऊन जातात काही प्रश्नांमध्ये, मी तुम्हाला सांगणार तर ते तुम्ही समजून घ्या. ओके, आणि काही जर एखादी प्रश्न तिकडचा झाला तर आम्हाला कमेंट द्वारे तुम्ही कळू बी शकता, त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू. ओके, चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया असेच व्हिडिओ घेऊन. ओके, धन्यवाद.